जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नंदुरबार जिल्ह्यात 18 ऑक्टोबर रोजी अस्तंबा यात्रेहून परतताना नंदुरबार तालुक्यातील घोटाणे येथील 13 यात्रेकरूंचा वाहनाला अपघात झाला होता आणि या अपघातात घोटाणे गावातील 5 तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाला तर 8 व्यक्ती जखमी झाले होते। या अपघातातील मृत व्यक्तींच्या नातेवाईकांना व अपघातातील जखमी व्यक्तींच्या कुटुंबियांना नंदुरबार जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर अभिजित मोरे यांच्या माध्यमातून सांत्वना निधी या ठिकाणी देण्यात आला असून यात मृत व्यक्तींच्या कुटुंबियांना 10,000ची मदत तर जखमी व्यक्तींच्या कुटुंबियांना 5,000ची सांत्वना मदत देण्यात आली आहे। नंदुरबार तालुक्यातील घोटाणे येथील 13 व्यक्तींना ही मदत देण्यात आली असून सदर सांत्वना मदत ही नंदुरबार जिल्हाध्यक्ष डॉक्टर अभिजित मोरे यांच्या माध्यमातून देण्यात आली असून आज सायंकाळी नंदुरबार तालुक्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष मुंटू जैन तसेच तालुका कार्याध्यक्ष डॉक्टर योगेश पाटील यांच्यासह रवींद्र जावरे तसेच घोटाणे येथील सरपंच सचिन धनगर सामाजिक कार्यकर्ते बबलू कदमबांडे यांच्या प्रमुख उपस्थितीत सदरची मदत ही मृत व्यक्तीच्या कुटुंबियांना तसेच जखमी व्यक्तींच्या कुटुंबियांना देण्यात आली आहे। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार। 3 वर्षाची 1.5 वर्ष भावाची बाई स्फोट झाली तर मग बाकीचे खूप त्याचा BMRI काल केला sana bola करता 2 वर्षापूर्वी त्याला
ऐन दिवाळी आणि सणासुदीच्या काळामध्ये अस्तंबा ऋषीच्या यात्रेला गेलेल्या भाविकांवर काळाने एक घाला घातला आणि आमच्या घोटाणे गावातील आणि इतर भागातील अपघातामध्ये जवळपास 8 मृत्युमुखी पडले आणि त्या अपघातात बरेच जण जखमी देखील झाले। याची दखल घेत पालकमंत्र्यांनी मी स्वतः असताना पालकमंत्री आणि आम्ही तिथे घोटाणे गावामध्ये आम्ही त्या ठिकाणी मृत व्यक्तींच्या कुटुंबियांना भेट घेण्याकरता गेलो होतो। त्यापूर्वी सकाळी आम्ही सिव्हिल हॉस्पिटलला जी या अपघातामध्ये जखमी जे रुग्ण होते त्यांना देखील भेटायला गेलो। पालकमंत्र्यांनी त्यांच्या उपचाराकरता तेथील डीन सिव्हिल सर्जन यांना सर्व आवश्यक त्या सूचना दिल्या आणि त्यानंतर सायंकाळी आम्ही घोटाणे गावामध्ये मृत व्यक्तींच्या कुटुंबियांना सांत्वनापर भेट देण्याकरता गेलो होतो। त्या ठिकाणचं दृश्य अतिशय मन हेलावून टाकणारं होतं। हृदयद्रावक अशी ती घटना असल्यामुळे संपूर्ण घोटाणे गावावर त्या ठिकाणी एक शोककळा पसरलेली होती आणि निश्चित जो कोणी त्या गावाला भेट देईल त्यावेळेस निश्चित त्याचं मन हेलावून गेल्याशिवाय राहणार नाही अशी ती गोष्ट होती। एकाच गावातील 5 अतिशय होतकरू तरुण मुलं त्या ठिकाणी या अपघातामध्ये मृत पावले। याचं दुःख सर्व घोटाणे वासियांनाच नाही तर संपूर्ण जिल्ह्याला झालेलं होतं। मुख्य पालकमंत्र्यांनी त्यावेळेस इतर सर्व अधिकाऱ्यांशी, ज्याच्यामध्ये कृषी अधिकारी असतील, तहसीलदार असतील, या सर्वांशी, कलेक्टरांना देखील संपर्क साधण्याचा प्रयत्न केला आणि शासनाकडनं जी काही त्यांना मदत करता येईल, जे काही त्यांना योजना लागू करता येईल या संदर्भात सर्व सूचना पालकमंत्री महोदयांनी दिल्या। मात्र त्या सोबतीत मी तिथं प्रसंगी हजर असताना एक तत्काळ मदत त्यांना काहीतरी दिली पाहिजे असं माझ्या मनाला वाटलं आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं आम्ही मृतांना, तिथे घोटाणे गावातील मृतांना 10,000 रुपये आणि अपघातग्रस्तांना 5,000 रुपये अशा पद्धतीनं मदत द्यायचं मी त्यांना, सरपंच तेथील सचिन धनगर होते, सरपंचांना मी त्या ठिकाणी बोलावून घेतलं आणि त्यांना सांगितलं की मी माझ्या पक्षाच्या वतीने एक तत्काळ काहीतरी मदत त्यांना देतो। मी आभारी आहे सर्व घोटाणेवासियांचा की त्यांनी माझी ही मदत स्वीकारली आणि त्या ठिकाणी आज आम्ही ती मदत दिलेली आहे। मी सर्व मृतक कुटुंबियांच्या नातेवाईकांप्रती, सर्व घोटाणे गावाच्या प्रती माझ्या मनपूर्वक संवेदना व्यक्त करतो आणि निश्चित ह्या दुःखाचा डोंगर सांभाळण्याची, हा दुःखाचा डोंगर जो त्यांच्यावर कोसळलेला आहे याचा पेलण्याची शक्ती परमेश्वर देव, मृत आत्म्याला चिरशांती देव ही देखील ईश्वराजवळ प्रार्थना करतो।